कान्होजी काकांना अजून माहित नाही राणू अक्का काय आहेत त्या। याच शृंगारपुरात स्वराज्याबद्दल वेडवाकडं बोलणाऱ्या सरदार पांढरेंच्या नरड्याला भाल्याचा खाळ लावला होता आम्ही, आणि हे जर का कोणी विसरत असेल तर त्याने ते विसरू नये। अगं बाई किती छान बाळ आहे। हो हो खूप छान आहे हो हे सगळं। आवडलं का तुम्हाला? हो धागा तर अगदी मौसूद आहे, रेशमी, अगदी आपल्या बाळासारखा मऊ लुसलुशीत आम्ही आमच्या हाताने बनवले। अहो कशाला त्रास घेतला? आता आहे का आपल्या बाळासाठी केलं म्हणजे त्रास झाला वय? नाही पण हो बाळ आमच्या ध्यानातूनच जात नाही, सतत डोळ्यासमोर येत असतो। त्याचं हसणं त्याचं बघणं लई लोभस आहे हो ना। इतकं राजबिंड बाळ आहे, असं वाटतं काय करू आणि काय नको त्याच्यासाठी। खरं बोलला सा काकी साहेब, देवानं दौलत लई मोठी दौलत पदरात टाकली, आता आणखी एक। होय पण आमची दौलत कुठे आहे? म्हणजे कान्होजी काका? होय दुसरं कोण? कुठं आहेत ते? कुठं सोडलं त्याने एकट्याला? असतील की इथंच कुठेतरी। गेले 2 दिवस झाले ते कावरे बावरे झालेत, त्यांचं लक्षण काही ठीक दिसत नाही। आलेच मी। काय बघा तुम्ही नुसतं आलात आणि बाळाला चाहूल लागली, बघा कसं बघतोय। हसतोय बी। हो काय बघितले ना आमचं दादासाहेब, जाणवतोय ना बदल? हो म्हणजे अगत्य जाणवतं त्यांच्या बोलण्यात चालण्यात। बघा ना आम्ही येणार म्हणून केवढी तयारी केली आहे, मोठमोठे सोहळे करणार आहेत, लक्ष भोजन घालणार आहेत असंही आमच्या कानावर आलंय। हो तर आम्ही ऐकतोय ते। आम्हाला आता आमचे पूर्वीचे दिवस आठवायला लागलेत हो। आमच्या मातोश्री, आमचे बाबासाहेब, आमचे सगळे बंधू आणि केवळ आनंद। पूर्वी जसे सगळे जण आमची काळजी घ्यायचे ना, तशीच काळजी आता आमचे दादासाहेबही घेत आहेत। वहिनीसा, रक्ताची नाती ती न तुटणारीच असतात। खरंच हो, परंतु बाहेरून जर कोणी भडकवू लागलं तर हीच रक्ताची नाती वैऱ्यासारखी वागू लागतात। तुम्ही कान्होजी काकांबद्दल बोलताय ना? हो, काकासाहेब दादासाहेबांना सारखं भडकवू पाहतायत। अहो हे तर खूप दिवसापासून सुरू आहे, मात्र तरीही दाजी साहेब शांतच आहेत। दादासाहेब आहेतच शांत, परंतु शेवटी मनुष्य स्वभाव आहे। बताशीबाई, सारखं तेच तेच मनात भरवू लागले तर मग? आमचे दादासाहेब आहेत पराक्रमी हिम्मतबाज, पण तसेच ते भोळेही आहेत, पटकन दुसऱ्यावर विश्वास ठेवतात। वहिनीसा, त्याचीच तर भीती असते। काय करावं आता? आम्हाला तर काळजी वाटू लागली हो। नका काळजी करू, आहोत आम्ही। तुम्ही? हो आम्ही बघतो काय ते। परंतु तुम्ही तर पाहुणे आहात। वहिनीसा, स्वराज्यात आम्ही पाहुण्या नाही, नका चिंता करू, आहोत ना आम्ही। जे काय करायचं ते करू आम्ही। आलोच।
आपल्या बाळराजांचं कौतुक बाकी सर्वांनी आहे बरं का. हो ना. म्हणजे शृंगारपुरात समजासनी आहेच, पर आमच्या ताईसाहेब रानू अक्का त्या बी गुतल्या आपल्या बाळात. हो ना, राणू अक्का तर ठेवतच नाहीत यांना खाली. तुम्हाला सांगू, आम्हाला आताशा एक वेगळीच अनुभूती यायला लागली. म्हणजे बऱ्याच गोष्टी न मागता मिळायची वेळ आली का काय असं वाटायला लागलं. म्हणजे पायगुण, आपल्या बाळाचा पायगुण चांगला आहे असं म्हणतोय आम्ही. पायगुण सगळ्याच बाळांचा चांगला असतो. होय की. आम्हाला असं बी वाटतंय की आपलं बाळ म्हणजे आमच्या आबासाहेब आले पुन्हा आपल्या पोटाला. हो, असं म्हणतायत तर सगळे. त्याच्या जोडीनं असं बी वाटतंय की आपले आबासाहेब का बरं आले असतील पोटाला परत. म्हणजे काहीतरी कारण असेल. एखादं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करायचं असेल, एखादी इच्छा अपुरी राहिली असेल ती पुरी करायची असेल. तुमचा रोख आमच्या लक्षात आलाय बरं का. कसला रोग? तुम्ही आम्हाला वचन दिलायत ना. दिले की. आम्ही तुम्हाला आमच्या बाळाची शपथ घातली होती ना. होय की. मग कशाला तो विषय आता परत. राणीसाहेब माहेरपणासाठी आलाय तिथे. त्यांच्या बरोबर उठा बसा बोला त्यांच्याशी. बाहेर फिरायला जा. आजूबाजूचं देव करा. त्या काय म्हणतायत ते तरी बघा. काय म्हणतात त्या? त्यांच्या बाळाचा जावळ काढायचंय. जावळ जत्रा करा. सटवाईला पुरणाची पोळीचा नैवेद्य दाखवा. विचारा तरी काय हे. कशाला आल्यापासून नको त्या गोष्टी डोक्यात घेतल्या. वतन बितन या गोष्टी सगळ्या सरकार दरबारीच्या. त्या रायगडावर जाऊन बोला. इथे कशाला. इथे त्या माहेरपणासाठी आल्या आहेत. 2-4 दिवस त्यांना आराम करू द्या. आम्ही नाही कुठं म्हणतोय. आणि असं बी वतनाचा विषय आम्ही बोलणार नाहीच आहे. मग कोण बोलणार. कान्होजी काका इकडे आलते काय? दिसले तुम्हाला? आलो आम्ही. ही लपाछपी खेळत बसण्यात काय बी अर्थ नाही. आपण एवढा मनाचा हिया करतोय, पण आईन यायला कुचमल्यासारखं पाय माग घेतोय. गणोजीराव एवढं हिमतीच यांनी बी बायकोच्या शब्दाला बांधून घेतलंय. ते का मऊ पडल्यात तेच कळायला मार्ग नाही. आता बोललंच पाहिजे. परत अशी संधी मिळणार नाही. आणि बोलायचं कोणाला? राणी साहेबांना नाही, आपल्या लेकीला. राणी साहेब असल्या तरी लेकी समानत येसूबाई. म्हणजे आपल्या गावात आपल्या वाड्यात वा एकट्या माहेरपणासाठी आलेल्या. बोललं पाहिजे. ही येळ गेली की मग झालाच बल्ल्या. तुम्ही? हो, आम्हीच. का? काय झालं? काय नाही, असंच. कुठे बाहेर निघालेला का? काही गडबड? खरं सांग. हो, नका लपू. छा लपवत नाही. तुम्हाला माहित असेलच, कातणीवर आलेला साप लपूही शकत नाही. लगेच ओळखा येतो त्याला. त्याची धडपड असते. सांदी फटी शोधून त्यात घुसून कात कशी टाकता येईल
हीच धडपड करत असतो. आणि एकदा का कात टाकली की पुन्हा फुटकार टाकायला मोकळा. अक्कासाहेब अहो कान्होजी काका, राणी साहेब या लेक म्हणून आल्या आहेत शृंगारपुरात माहेरपणासाठी. त्यांच्या समोर राजकारभाराच्या गोष्टी होऊ नये याची खबरदारी आपण सगळ्यांनीच घ्यायला हवी. जी अक्कासाहेब. आणि माहेरपणाला आल्या असल्या तरी आपण त्यांच्या राणीपणाचा आप ठेवला पाहिजे. नाहीतर उगाच आपलं त्यांच्या समोर काहीही बोलावं, कसंही उठावं हे तितकंसं बरं नाही. काळजी घ्या, आदब ठेवा. अक्कासाहेब अहो पण आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या घडीला तुमच्या या गावात, या वाड्यात 2 शिवकन्या आणि 1 शिवसून आहे. याचा अर्थ लक्षात येतो ना तुमच्या? म्हणजे जवळजवळ 10,000च्या फौजेचा तळ आहे हे समजावं. वय ते तर झालंच की. झालं नाही, नीट समजून घ्या. गोष्टी नीट लक्षात येत नाहीत तुमच्या. नाही आल्यात म्हणजे स्वराज्यात चहाडी चुगलीचे हातपाय छाटले जातात. हितुरासाठी टकमक टोक आहे तर कटकारस्थानासाठी वासोट्यातील अंधार कोठडी. वय वय ते तर आहेच. अहो ते आहे म्हणून तर सांगतोय तुम्हाला. जर कोणी हरामांचा सेनापती व्हायला निघाला असेल तर त्याने गप्प बसावं. तर अगदीच. हे स्वराज्य तलवारीच्या जोरावर निर्माण केलं आहे आणि आमच्या दादासाहेबांनी ते तलवारीच्या धाकावर सांभाळलं आहे. पिसाळलेला वाघ जबड्यापासून फाडून फेकून देणारी रग आहे दादासाहेबांच्या. ही गोष्ट तुम्ही जाणताच. फौजेतील काही मावळ्यांनी गावातील जत्रेत गावातील लोकांना उपसर्ग पोहोचवला, त्यांना त्रास दिला. त्यानंतर त्यांची चौकशी करून त्यातील 300 मावळ्यांचे हात फाटणारा स्वराज्यात कायदा मौजूद आहे. बाकीचे हिशोब आम्ही तुम्हास देणार नाही. तुमचे तुम्ही जाणा, तुमचे तुम्ही तपासा. तपासाल ना? जी 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 अक्कासाहेब. त्यामुळे हुलहुलपणा करू नये. तुम्हीच नाही, कुणीही करू नये. हे शिवकल्याण राजाचे स्वराज्य आहे. इथे वैयक्तिक मनुष्यापेक्षा रयतेच्या सुखाचा विचार केला जातो. आणि जर का कोणी वतनदारीचं म्हणत असेल तर वतनदारीचा खून हा आमच्या आबासाहेबांनी पहिला पाडला ना? वय वय. आणि तुमच्या समोर आम्ही स्वराज्यातील रयत म्हणून बोलत आहोत. स्वराज्याचे छत्रपती जर का हे सांगायला उभे राहिले तर तुम्हीच विचार करा काय होईल. आणि धजावू नका गैरकृत्यास. कान्होजी काका, फितुरीचा पावा वाजवू नये. स्वराज्य सुखाची बासरी वाजवा. ती आपल्या सगळ्यांसाठी श्रवणीय नाही का? अक्कासाहेब तुम्ही? हो. दाजी साहेब, काय हो, कुणाला शोधत आहात का? होय, ते आमच्या कान्होजी काकासनी जरा बघत होतो. दिसले काय कुठे? हो, दिसले म्हणजे हे काय आत्ता एवढ्यातच गेले? तुमच्याकडेच आले होते बहुतेक. ताईसाहेबांनी भेटायला. हो, म्हणजे बराच वेळ त्यांचा तसा प्रयत्न सुरू होता भेटायचा. शेवटी भेट झाली आणि बोलणी सुद्धा झाली. बोलणी झाली? झाली, अगदी मनसोक्त बोलणी झाली. त्यांनी त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यावर आम्हीही काही बोललो. ते एक बरं झालं, म्हणजे जरा काळजी होती आम्हाला. अहो काळजी कसली. आणि एक सांगू, कान्होजी काका मनाने खूप चांगले आहेत. अशी माणसं कमीच असतात. जी.
बरोबर बोलतायचा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा तुमच्यावर खूप जीव आहे. धडपड असते तुमच्याबद्दल. होय, धडपड असते आमच्याबद्दल आणि माणूस पण चांगला आहे. मग ते कुठे गेल्यात काय? बघा हो, असतील इथेच कुठेतरी. नाही हो, आम्ही समधीकडे बघूनच इकडे आलोय. बघा बघा, कारण आमच्या बोलण्याचा त्यांना एवढा आनंद झाला असणार की काय करावं आणि काय करू नये असं झालं असेल. होय? हम्म. अशी काय बोलणी झाली नेमकी? आता ते आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांच्याकडूनच ऐका ना. असं म्हणताय? आणि ते तुम्हाला शोधत असतील. जी, आम्ही बघतो. हम्म. येतो अक्का साहेब. वतनदारीचा खून हा आमच्या आबासाहेबांनी पहिला पाडला आणि तुमच्या समोर आम्ही स्वराज्यातील रयत म्हणून बोलत आहोत. स्वराज्याचे छत्रपती जर का हे सांगायला उभे राहिले तर तुम्हीच विचार करा काय होईल. अहो अहो सोरडताय काय? मी आहे भामा, सत्यभामा. काय झालं? एवढा घाम का फुटलाय? एवढं गारठ्यात? काय झालं, घाबरलात का? नाही नाही, मी कशाला घाबरतोय? तर हो, घामाने डबडबलाय, डोळं बाहेर आल्यात आणि चेहरा पांढरा फटक पडलाय. नाही नाही, तसं काय नाही. तुम्हाला बरं वाटत नाही का? हो, वाटतंय तर. मग का वरडला? नक्की काहीतरी झालंय. त्या बिगर तुम्ही असं गपगप बसणार नाही. तसं काय नाही. आता तर दुडदुड धावत होता. दुडदुडू? तर मग तुम्ही माझ्या माग तिथं आलात, मग राणी साहेबांशी भेटायचे म्हणलात, मग गणोजीरावांकडे गेलात, मग पुन्हा इथं आलात. खरा की नाही? अगं, तू म्हणतेस तसं काय नाही. थांबा, मी तुमच्यावरून लिंबू उतरून टाकते. अहो काकी साहेब, नुसता लिंबू नव्ह, मीठ मोहऱ्या बी वाळून टाकायला पाहिजे. खरंच त्या बिगर जुळायचं नाही. अनुज काका, काय झालं? बोलणं झालं नव? हा, झालं. म्हणजे त्याच झालं बोलणं. शाबास, आम्हाला माहिती होते तुम्ही थेट महाराणी साहेबांशी बोला ना. ओके, वय वय. आम्हाला कुणी सांगितलं असेल, वळका बघू. कोण? रानू अक्का साहेब. रानू अक्का काय म्हणल्या? त्या म्हटल्या बोलणं झालं म्हणून. त्या होत्या नव्हत्या तर? होत्या की होत्या. मग त्या काय म्हटल्या? रागावल्या काय? नाही, पर रागावल्या असल्या तरी तुम्ही सभागतीनं समजूत काढली असेल, पटवून दिलं असेल त्यासनी. खात्री आहे मला. असंच झालं ना? हा, असंच झालं. असं झालं. कान्होजी काका, रानू अक्का साहेब तर लई खुश दिसले आम्हाला. म्हणजे तुमच्या बोलण्यात त्यासनी काही वावगं आढळलं नाही. हा ना, काहीच नाही. शाबास कान्होजी काका, शेवटी तुम्ही जे बोलला ते करून दाखवलं. मोठी अवघड गोष्ट होती बरं का. एवढा नाजूक विषय थेट तोंडावर बोलायचा म्हणजे काय प्रसंग गुजरला असेल तुमच्यावर ते नजरेसमोर येत आहे आमच्या. पण तरी कान्होजी काका, हिकमतीनं बोलला असाल तुम्ही, जाणतो आम्ही. आणि कान्होजी काका, रानू अक्कासाहेब समोर असताना तुम्ही एवढं बोलला, धाडसाचं काम आहे. तिने बी तुमचं ऐकून घेतलं म्हणजे जिंकलोच की आपण. आमची चिंता मिटली काका. या विषयाला वाचा फुटणं लई गरजेचं होतं, जे तुम्ही केलं. वा वा, शाबास काका, शाबास. बरं काका, एवढे सगळं बोलल्यावर आमच्या ताईसाहेब काय म्हटल्या? ताईसाहेब काय म्हटल्या? कुठे काय? काहीच नाही. म्हणजे ते काहीच बोललं नाही? नाही नाही, त्यांनी समद निगुतीनं ऐकून घेतलं. अहो ऐकी,
काका हे म्हणजे वतनाच्या विषयाला एक प्रकारे मंजुरीच की.